राहिलं. ठीक आहे, तर हे कळलं असेल. ठीक आहे, बर. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट बघा काय म्हटलं आता. हमीद सोल्ड अ चेअर ॲट अ प्रॉफिट ऑफ 6.5%. If he had sold it for rupees 687.5 more, he would have gained X%. If the cost price of the chair is rupees 12,500, then the value of X is. आता सोपंच आहे हा. कॉस्ट प्राइस दिलाय 12,500. काय म्हटलंय, सोल्ड एट अ प्रॉफिट ऑफ 6.5%. बरोबर. मग आता यातनं सेलिंग प्राइस फाइंड करा. 6.5% म्हणजे 1.065 इंटू 12500 एवढा झाला सेलिंग प्राइस. किती मिळतोय? प्रॉफिट आहे ना, त्यामुळे 6.5 डिवाइड बाय 100 करा प्लस 1 तेवढा मल्टिप्लाय करायचा कॉस्ट प्राइसला. किती मिळाला? अरे किती मिळाला चेक करा. $13312.5. आणि काय म्हटलंय, जर अजून 687.5 रुपीज जास्त गेला तर न्यू एस पी काय होणार आता, याला प्लस 687.5 किती होतंय? 14,000. ठीक आहे. मग प्रॉफिट किती आहे? 14,000 मधनं 12,500 गेलं, 1,500 प्रॉफिट. मग प्रॉफिट पर्सेंटेज किंवा गेन पर्सेंटेज काय असणार? 1500 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस 12500 इंटू 100. किती मिळते सांगा? तो असेल तुमचा एक्स. कळलं का? प्रियंका कळलं का? ठीक आहे, नेक्स्ट. स्क्रीन दिसतोय का? काहीच आहे नाही तर. हो, नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. हा काय,
Question. Okay, a trader bought 864 articles and sold 800 of them for price he paid for 864 article. He sold the remaining articles at the same price per article as the other 800. The percentage gain on the entire transaction is. म्हणजे काय बघा, काय म्हटलं बघा, ट्रेडर bought 864 articles and sold 800 of them for the price he paid for 864 article. ठीक आहे. म्हणजे काय बघा, समजा आपण कॉस्ट प्राइस म्हटला एक्स, ठीक आहे, तर टोटल काय होणार आहे, टोटल कॉस्ट काय असेल, टोटल काय म्हणू आपण इथं, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय, इथं काय म्हणू आपण, हा फॉर वन आर्टिकल म्हणूया. जर वन आर्टिकलचा प्राइस एक्स असेल तर टोटल कॉस्ट प्राइस काय असणार, 864 एक्स. ठीक आहे. आणि सेलिंग प्राइस काय म्हटलंय बघा, त्याने काय केलंय, सोल्ड and sold 800 of them for the price he paid for 864 article. म्हणजे याचं प्राइस काय आता 864 एक्स एवढा कॉस्ट प्राइस होता पूर्ण ह्याच्यासाठी. आणि काय म्हटलंय, तेवढं त्यांनी किती रुपये किती मध्ये कमवलंय, 800 क्वांटिटी विकून त्यांनी एवढं कमवलेलं आहे. थोडक्यात एकाचा प्राइस किती असेल, एक आर्टिकल कितीला विकलाय तर 864 एक्स डिवाइड बाय 800. कळत आहे, 864 एक्स इंटू 800 हा एका आर्टिकलचा प्राइस असेल. अशी किती आर्टिकल आहे टोटल, 864. हे इथपर्यंत कळलं का, इथपर्यंत कळलंय का, हे पहिला सांगा लगेच. लवकर बोला. आहात का नाहीत, ठीक आहे. तर हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, कळलं काय इथं, तर इथपर्यंत सेलिंग प्राइस एवढा आहे. तर तुम्हाला काय म्हटलंय, पर्सेंटेज गेन पाहिजे, तर गेनचा फॉर्म्युला काय, पहिला प्रॉफिट मध्ये असला पाहिजे. प्रॉफिट काय असतो, एसपी मायनस सीपी. आता एसपी किती आहे, हा एवढा पार्ट, 864 एक्स अपॉन 800 इंटू 64, म्हणजे असं म्हणूया आपण 864 एक्स इंटू 864 सगळं डिवाइड बाय 800 मायनस किती आहे 864 एक्स, बरोबर. हजार प्रॉफिट म्हणजेच काय, आता अजून सोपं करण्यासाठी काय करूया, 864 एक्स कॉमन काढला तर आत काय राहील, 864 डिवाइड बाय 800 मायनस 1. ठीक आहे. आता मग प्रॉफिट पर्सेंटेज काय असेल, हा एवढा डिवाइड बाय कॉस्ट प्राइस, बघा हा एवढा डिवाइड बाय कॉस्ट प्राइस आणि इंटू 100, म्हणजे 864 कॅन्सल, म्हणजे राहील काय फक्त 864 डिवाइड बाय 800 मायनस 1 इंटू 100. किती मिळते बघा, 864 800 मायनस 1 म्हणजे 64 अपॉन 800 इंटू 100, 8. बरोबर आहे का बघा, हे कळलं का. कळलं का, लवकर हो किंवा नाही म्हणा. प्रियंका, हा ठीक आहे. नेक्स्ट पुढं
काय म्हटलं आता, अंकित परचेस्ड अन आर्टिकल फॉर ₹600 and sold it at a gain of 30%. From that amount, he purchased another article, okay, and sold it at loss of 30%. In the entire transaction, he has a, बघा म्हणजे कॉस्ट प्राइस काय 600. यातून काय केलंय बघा, सोल्ड इट ऍट द गेन ऑफ 30%, म्हणजे 1.3 इंटू 600 एवढ्याला सेल केलाय. आणि काय म्हटलंय याच्यावर त्यांनी काय केलंय पुढे बघा, अनदर आर्टिकल परचेस केलाय आणि सोल्ड इट ऍट लॉस ऑफ 30%, म्हणजे हा जो काय मल्टिप्लिकेशन मिळेल एवढा, ठीक आहे, एवढा त्याचा काहीतरी प्रॉफिट झाला असेल. यातून त्यांनी नवीन आर्टिकल विकत घेतला आणि तो सेल कितीला केला तर लॉस ऑफ 30%, म्हणजे यामध्ये पुन्हा 30% लॉस 0.7 हा असेल ओव्हरऑल टोटल सेलिंग प्राइस. किती मिळते बघा, कळलं का हे? हे कळलं का? अरे आहात का नाही? नाही समजलं. बघा काय म्हटलंय, त्यानं परचेस केला 600 रुपयाला, म्हणजे कॉस्ट प्राइस 600 आहे, आणि सेल केलाय ऍट गेन ऑफ 30%, म्हणजे सेल कितीला करणार 1.3 इंटू 600 ला सेल केला असणार आहे. तर पुढे काय म्हणलं, एवढं थांबलं नाहीये, पुढे काय म्हटलेलं आहे, फ्रॉम दॅट अमाऊंट, या जे काही पैसे मिळाले असतील याच्यातून त्याने आणखी एक नवीन आर्टिकल विकत घेतलाय, म्हणजे आता नवीन कॉस्ट प्राइस एवढा असणार आहे 1.3 इंटू 600 काय असेल तो. आणि काय म्हटलंय त्याला त्यांनी सोल्ड केलाय ऍट लॉस ऑफ 30%. लॉस आहे म्हणून काय केलं 1 मायनस 0.3 म्हणजे 0.7. 0.7 इंटू एवढा मल्टिप्लाय केला की त्याला काहीतरी लॉस झाला असेल, तो काहीतरी अमाऊंट मिळाला, म्हणजे टोटल त्याचं सेलिंग प्राइस एवढा असणार आहे. कळलं का आता? किती मिळते बघा मग सांगा आता. अरे नेक्स्ट कुठं, आधी सॉल्व तरी करूया ना पुढं. आन्सर काय मिळालं ते तर सांगा पहिला, डायरेक्ट नेक्स्ट कुठं जात आहे. किती मिळालं हे? $546. ठीक आहे, म्हणजे लॉस किती आहे मग, प्रॉफिट आहे लॉस, साहजिकच लॉस दिसतोय ना. लॉस किती झाला 600 मायनस 546, म्हणजे 54 रुपयाचा लॉस झाला. मग लॉसचा पर्सेंटेज काय असणार आहे, काय करतो आपण, जो काय प्रॉफिट लॉस झाला डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. किती मिळतोय, 600, 6 9 54, 9%. म्हणजे आन्सर असणार आहे लॉस ऑफ 9%, 13चा ए. कळलं? प्रियंका कळलं का? हो. नेक्स्ट पुढं काय बघा, अ शॉपकीपर marks his goods at such a price that after allowing a discount of 15% on a mark price, he still earns a profit of 50%. The mark price of an article which costs him rupees 8,500 is. म्हणजे बघा कॉस्ट प्राइस दिलाय 8,500, सोप्या हाताळ्यात आन्सर वरून ओळखायचं आहे. काय म्हटलंय, त्याने डिस्काउंट दिलाय 15%, म्हणजे हे सगळे मार्क प्राइस आहेत. यापैकी एखादा डिस्काउंट दिला 15%ने, तर तुम्हाला जो काय प्राइस मिळाला तो काय असला पाहिजे, 15% प्रॉफिट ऑफ हा असला पाहिजे. म्हणजे प्रॉफिट किंवा सेलिंग प्राइस काय असणार आहे बघा, 15% प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय, कॉस्ट प्राइसचा प्रॉफिट असतो. 15% म्हणजे 1.15 ऑफ 8500. किती मिळतोय बघा, हा असेल आपला सेलिंग प्राइस. किती मिळतंय, 9775.
ठीक आहे, म्हणजे आपण 9775 ला सेल केलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय म्हटलंय, मार्क प्राइस फाइंड करायचं आहे, आणि मार्क प्राइसवर काय म्हटलं, डिस्काउंट दिला 15%. ठीक आहे, तर त्यांनी एवढा प्रॉफिट कमवलाय. ठीक आहे, मग आता या सगळ्याला 15% डिस्काउंट म्हणजे या सगळ्याला 0.85 ने मल्टिप्लाय करा. यापैकी ज्याचा आन्सर 0.85 ने मल्टिप्लाय केल्यावर हा मिळेल, हा असेल तो असेल तुमचा मार्क प्राइस. बरोबर का? मार्क प्राइसला 15% डिस्काउंट दिलं की त्याचा सेलिंग प्राइस तयार होणार आहे, आणि सेलिंग प्राइस आपल्याला आहे 9775. मग चेक करा कोणाचा 15% डिस्काउंट कोणाला दिलं की तुम्हाला 9775 मिळणार आहे. बी 11,500 बरोबर आहे. कळलं का प्रियंका? नाही अजून. बघ, हे कळलं काय केलेलं आहे. क्वेश्चन बघा. शॉपकीपर मार्क्स हिज गुड्स ॲट सच अ प्राइस दॅट आफ्टर अलाउइंग अ डिस्काउंट ऑफ 15% ऑन द मार्क प्राइस ही स्टील अर्न्स अ प्रॉफिट ऑफ 15%. प्रॉफिट कशावर काढलं जातं? कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइस आहे 8,500, मग त्याचा 15% प्रॉफिट किती होणार? 9775. ठीक आहे, आणि डिस्काउंट कशावर दिला जातो? मार्क प्राइसवर. म्हणजे मार्क प्राइसवर 15% डिस्काउंट देऊन जे काय प्राइसला विकणार तो एवढा आपल्याला मिळालाय 9775. मग बघा, मार्क प्राइस या चार पैकी काहीतरी एक असणार आहे. मग या सगळ्याला 15% डिस्काउंट द्यायचं. डिस्काउंट म्हणजे 1 मधनं 0.15 मायनस म्हणजे 0.85 मल्टिप्लाय करा या चारीला. ज्याला मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला 9775 मिळेल तो तुमचा मार्क प्राइस असेल. मग आन्सर बी ला येते असं म्हणत आहे निकिता. तर याचा अर्थ 11,500 इंटू 0.85 करा, तुम्हाला 9775 मिळते का बघा. कळलं का? हो, ठीक आहे. नेक्स्ट. A person bought an article at 4 by 5 of its selling price. आता काय एक दोन साले त्यामुळे आता हे तुम्ही सॉल्व्ह करा लगेच. A person bought an article at 4 by 5 of its selling price and sold at 10% more than its original selling price. His gain percent is. कळेल का आता? सेलिंग प्राइस एज्युम करा एक्स, आणि काय म्हटलंय, पर्सन बॉट अन आर्टिकल एट 4 by 5 ऑफ इट्स सेलिंग प्राइस, म्हणजे कॉस्ट प्राइस काय असणार? 4 by 5 म्हणजे 0.8 ऑफ एक्स. ठीक आहे, आणि काय म्हटलंय, सोल्ड एट 10% मोर दॅन इट्स ओरिजिनल सेलिंग प्राइस. असं करूया, कन्फ्युज व्हाल तुम्ही, त्यापेक्षा मी सॉल्व्ह करतो. बघा, आता काय म्हणूया आपण, सेलिंग प्राइस काय म्हणूया याला, एक्स म्हणूया. पर्सन बॉट अन आर्टिकल एट 4 by 5 ऑफ इट सेलिंग प्राइस, म्हणजे कॉस्ट प्राइस काय असणार आता? 4 by 5 म्हणजे 0.8 एक्स एवढाला हे केलाय, आणि काय म्हटलं पुढं, अँड सोल्ड एट 10% मोर दॅन इट्स ओरिजिनल सेलिंग प्राइस, म्हणजे न्यू सेलिंग प्राइस काय आहे? 10% जास्त, म्हणजे 1.1 एक्स ला विकलेला आहे. ठीक आहे, मग प्रॉफिटचा पर्सेंटेज काय म्हणतो आपण? प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू, प्रॉफिट किती असतो तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, 1.1 मायनस 0.8 म्हणजे 0.3 एक्स झाला, डिवाइड बाय कॉस्ट प्राइस काय 0.8 एक्स इंटू 100, किती मिळाला प्रॉफिट पर्सेंटेज? किती मिळाला? 3/8 इंटू 100, 25.
75/2 37.5. ठीक आहे, बरं कळलं असेल. आता पुढचं तुम्ही सॉल्व करायचं लगेच. ठीक आहे, आता एक किंवा दोन राहिले असतील आता एक्झाम्पल. A fruit seller sold a basket of fruits at 12.5% loss. Had he sold it for rupees 108 more, he would have made a 10% gain. What is the loss in rupees incurred by the fruit seller? सोपाच आहे आता. ठीक आहे, सिंपल बघा. प्रॉफिट किती पर्सेंट आहे? सोल्ड बास्केट 12.5% लॉस. ठीक आहे, आणि काय म्हटलंय, जर त्याने 108 रुपये जास्त अजून विकलं असतं तर ही वुड हॅव मेन 10% गेन. बरोबर का? जमेल का सांगू? जमेल का सांगू? कॉस्ट प्राइस एक्स अज्यूम करा. $12.5 म्हणजे 0.125 एकने मायनस तर 0.875x एवढ्याला सेल केला होता. काय म्हटलंय, जर त्यानं 108 रुपीज मोरला सेल केला असता, 0.875x प्लस 108 ला सेल केला असता तर 10% गेन केला असता. 10% गेन म्हणजे 1.1x झाला असता. ठीक आहे, यातनं काय मिळेल बघा, 1.1x मायनस 0.875. 1.1 minus 0.875 0.225x is equal to 108 झाला असता. म्हणजेच x होतोय 108 डिवाइड बाय 0.225 मिळतोय 480. हा झाला x. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, लॉस इन रुपीज इनकर्ड बाय द फ्रूट सेलर. ठीक आहे, लॉस किती म्हटलंय, 12.5%. 12.5% ऑफ 480 किती मिळतंय बघा, 60 झाला आन्सर 60. कळलं? कळलं का? प्रियंका, निकिता, कळलं का? हो, ठीक आहे. लास्ट, the price of wire made of a superelement is proportional to the square of its length. The price of 10 मीटर. अरे दुसरा क्वेश्चन आपण झालाय आपला आधी. ठीक आहे, हा प्रॉफिट लॉस मधला नाहीये, आधीच्या पार्ट मध्ये नंबर सिस्टीम मध्ये आपण बघितलेला आहे, सॉल्व्ह केला आहे आपण.
ठीक आहे, मग कळलं इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट आहे का? समजले? डाऊट नाही? ठीक आहे. ठीक आहे, तर हा पार्ट होता सिंपल प्रॉफिट अँड लॉसचा होता. ठीक आहे, तर थांबूया इथे आपण आज. उद्या नवीन पार्ट चालू होईल. आता कदाचित इंटरेस्टचा पार्ट बघू, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, चालेल, थांबूया इथे आपण आज.